पुन्हा एकदा एज रिलेटेड प्रॉब्लेम. एज रिलेटेड प्रॉब्लेम मधली ट्रिक काय आहे, तर कंडिशन आधी अप्लाय करायची नाही. आधी सिच्युएशन काय आहे तिथे दिलेली ती अनालाइज करायची आणि मग इक्वेशन फॉर्म करायचं. दिस इज द सिंपल टेक्निक. ओके, बघा. 2 years ago a man was 5 times as old as his son. म्हणजे 2 वर्षापूर्वी. 2 years later, 2 वर्षानंतर, his age will be 8 more than 3 times age of his son. Find their present age. पहिलं काम काय, let present age of man be x years, present age of son is y years. एवढं आपल्याला येतं. आता कंडिशन घेताना 2 years ago पुढचं वाचूच नका. 2 years ago, चला फ्लॅशबॅक मध्ये जावा. 2 वर्षांपूर्वी. सो मॅन्स एज वॉज x-2, सन्स एज वॉज y-2. आता कंडिशन टाका. आता कंडिशन टाका. ह्याच्यावर कंडिशन टाकायची. याच्यावर कंडिशन टाकलं की मेला तुम्ही, चुकणारच, गॅरंटेड चुकणार. ह्याच्यावर नाही कंडिशन टाकायची. कंडिशन 2 वर्षांपूर्वीची कंडिशन दिली आहे. काय आहे मग ती, अ मॅन वॉज 5 times as old as his son. A man's age is 5 times son's age. मग मॅनचं एज किती आहे, x-2. सनचं एज किती आहे, y-2. आता ब्रॅकेट ओपन करा. x-2 इज इक्वल टू 5y-10. 5y ला इकडे घेणार आपण. x-5y is -10 plus 2. So x-5y is equal to -10 plus 2. So answer is -8. मोठ्यातून लहान वजा करून मोठ्याचं चिन्ह. काय, बिगर मायनस स्मॉलर, डिफरंट साइन्स अँड साइन ऑफ द बिगर वन. आता सेकंड कंडिशन आहे काय, 2 years लॅटर. पुढची कंडिशनच वाचू नका. 2 years लॅटर काय, मॅन्स एज विल बी x+2, 2 वर्षाने जास्त होणार. सन्स एज विल बी y+2, 2 वर्षाने जास्त. आता कंडिशन काय दिली आहे, मॅन्स एज इज 8 more than 3 times. मोर दॅन म्हणजे प्लस आला, मोर दॅन म्हणजे प्लस आला. काय, टाइम्स म्हणजे मल्टिप्लिकेशन, टाइम्स म्हणजे मल्टिप्लिकेशन. हा, so man's age will be 8 more than 3 times son. So x+2 is 8 more than 3 times son. मग काय आला हा, x+2, 8 plus 3y plus 6. मग x-3y is equal to 8 plus 6, 14 -2. हा 2 प्लस आहे, पलीकडे गेल्यावर मायनस होणार. हा 3y लेफ्टला येणार, मायनस होणार. सो व्हॉट इट इज, x-3y is equal to 12. इक्वेशन नंबर 2. आता चेक द इक्वेशन. सोपं आहे ना, एक्सचा कोइफिशियंट सेम आहे, एक्स लाच एलिमिनेट करू. काय, 1-2. आता पुन्हा लक्षात घ्या, जर मेन्शन केलेलं असेल ना की सबस्टिट्यूशन मेथड वापरा, क्रॉस मल्टिप्लिकेशन वापरा, तरच जावा. और अदरवाइज इलिमिनेशन. मग पहिल्यातून दुसरा वजा करायचा. मग नवरीचं आडनाव बदलून टाकायचं. x - x0 -5y + 3y मायनस प्लस सबट्रॅक्शन, मोठ्याचं चिन्ह -2y, -8 -12 ऍडिशन, सेम साइन ऍडिशन, -20, -2 ऑन दिस साइड. y आला 10, y10 आला. एका कुठल्या तरी एकामध्ये टाका y ची व्हॅल्यू, यात टाकूया, सोपं पडेल. x - 3 × 10 is equal to 12. x - 3 × 10 is equal to 12. x - 30 is equal to 12. X is equal to 12 plus 30. X ala 42. So man's present age will be 42 years. Son's present age will be 10 years. Now verification.
हा, प्रेझेंट एज इज 42 आणि 10. 2 वर्षांपूर्वी 2 वर्षांपूर्वी मॅन्स 42 - 2 40, 10 - 2 8, 5 टाइम्स आहे बघा, कंडिशन होती आपली. Man's age is 5 times that of his son. 8 5s are 40. 2 years later, 44, 12. 8 more than 3 times his son. 12 are 3 times, 36. Plus 8, 44. 8 more than 3 times. 8 more than 3 times son's age. Simple, plain.